मंडळी, यंदा 12 फेब्रुवारी 2025 रोजी कुंभ संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे। कुंभ संक्रांती हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण जो ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा सूर्य मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभ संक्रांत साजरी केली जाते। या विशेष प्रसंगी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पूजा, ध्यान, जप, तप आणि दान केल्याने व्यक्तीला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचे पाप नष्ट होतात। या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण सूर्यदेवाला ग्रहांचा स्वामी मानले जाते। त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा आणि मान मिळतो। अशा परिस्थितीत यावर्षी कुंभ संक्रांत कोणत्या दिवशी साजरी केली जाईल आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल ते जाणून घेऊया। मंडळी, पंचांगानुसार यावर्षी कुंभ संक्रांतीचा दिवस 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी साजरा केला जाईल। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगेत स्नान करणे, पूजा करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य बुधवारी 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10:04 कुंभ राशीत प्रवेश करेल। अशा परिस्थितीत कुंभ संक्रांतीचा मुहूर्त रात्री 10:04 सुरुवात होईल। हिंदू कॅलेंडरनुसार या दिवशी पुण्यकाळ दुपारी 12:35 ते सायंकाळी 6:09 पर्यंत असणार आहे। महापुण्यकाळ दुपारी 4:18 ते 6:09 पर्यंत असेल। या काळात केलेले धार्मिक उपक्रम विशेषतः फलदायी मानले जातात। मंडळी, ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहाच्या राशी प्रवेशाला संक्रांती म्हणतात। ते दर महिन्याला राशी बदलतात, त्यामुळे दर महिन्याला एक ना एक संक्रांत येते। धार्मिक ग्रंथानुसार सूर्यदेव जेव्हा एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात आणि ज्या राशीत सूर्यग्रह प्रवेश करतात ती त्याच राशीची संक्रांती असते। कुंभ संक्रांतीच्या वेळी गायींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। तसेच गंगेत स्नान करणे देखील शुभ मानले जाते। कुंभ संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि नियमानुसार उपवास केला जातो। संक्रांत तिथी ही पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशी इतकीच महत्त्वाची आहे। मंडळी, मकर संक्रांतीप्रमाणेच कुंभ संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची परंपरा आहे आणि असे केल्याने विशेष फळ मिळते। संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। तसेच आयुष्यातील सगळे दुःख, दारिद्र्य दूर होतात। एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा पुजारीला दान करा। तुम्ही धर्मादाय म्हणून अन्न पाणी देऊ शकता आणि तुमच्या क्षमतेनुसार कपडेही दान करू शकता। कुंभ संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगेत स्नान करण्याची परंपरा आहे। हे शक्य नसेल तर सकाळी लवकर घरी आंघोळ करावी। स्नानानंतर पाण्यात गंगेचे पाणी आणि तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे। यानंतर मंदिरात दिवा लावावा, भगवान सूर्याच्या 108 नावांचा जप करावा आणि सूर्यचालिसा वाचन करावी। पूजेनंतर हे साहित्य एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा पुजारीला दान करा। मंडळी, 2025 रोजी कुंभ संक्रांतीच्या दिवशी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करतो। कुंभ ही शनीची राशी आहे आणि शनिदेव सूर्यदेवाचा पुत्र। अशा परिस्थितीत कुंभ संक्रांतीला पुत्र आणि वडिलांचे मिलन होते, म्हणून कुंभ संक्रांतीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी जे लोक तीर्थस्थळावर स्नान करतात, दान करतात, तर्पण अर्पण करतात त्यांना शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि शनीच्या त्रासांपासूनही मुक्तता मिळते। मंडळी, आत्म्याचा प्रतिनिधी असलेल्या सूर्यदेवाची पूजा केल्याने भक्ताला इच्छित फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। यासोबतच चांगल्या आरोग्याचे वरदान देखील मिळते। करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्र देखील सूर्यदेवाची पूजा करण्याची शिफारस करते। मंडळी, कुंभ संक्रांतीच्या काळात संगम म्हणजे प्रयागराज येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा भरतो। या दिवशी स्नान, दान, तर्पण आणि यम आणि सूर्यपूजेचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी घातलेले कपडे टाकून द्यावेत आणि नवीन कपडे घालावेत। या दिवशी जी देणगी दिली जाते यामध्ये पीठ, तेल, मीठ, तांदूळ, तूप, गूळ आणि डाळींचा समावेश केला जातो। ते सर्व एका ताटात गोळा करा आणि मंदिरात दान करावे। याला अमानदान असेही म्हणतात। त्यामुळे पूर्वजांच्या शापापासून मुक्तता मिळते आणि सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। या दिवशी गरिबांना अन्न आणि कपडे दान केल्याने दुप्पट पुण्य मिळते। या दिवशी दान केल्याने आयुष्याच्या शेवटी चांगले निवासस्थान मिळते। या उपायाने जीवनातील अनेक समस्याही दूर होतात। धान्य, कपडे, शिजवलेले अन्न, ब्लँकेट आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान केल्याने पुण्य मिळते। या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणतेही ऋतूतील फळ म्हणजे त्या ऋतूतील संबंधित 5 फळे मंदिरात दान करू शकता। यामुळे सर्व प्रकारच्या कर्जांपासून मुक्ती मिळते। या दिवशी तांब्याचे दान केल्याने मंगळ आणि सूर्याशी संबंधित दोष दूर होतात। यासोबतच लाल फुले आणि लाल वस्त्रे देखील दान करा।
या दिवशी काळे तीळ दान केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते। यासोबतच गूळ, गहू, पीठ, तूप, तांदूळ इत्यादींचे दान करावे। मंडळी, या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्यदेवाची पूजा केल्याने, त्यांना अर्घ्य अर्पण केल्याने आणि आदित्य हृदय सूत्राचे पठण केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। या दिवशी जर सूर्यदेवाची पूजा योग्य पद्धतीने केली तर कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर कोणताही त्रास किंवा आजार येत नाही। तसेच भगवान आदित्याच्या आशीर्वादाने जीवनातील अनेक समस्या दूर होतात। यामुळे प्रतिष्ठा आणि आदर देखील वाढतो। या दिवशी गरिबांना अन्न, कपडे आणि भेटवस्तू दान केल्याने दुप्पट पुण्य मिळते। या दिवशी दान केल्याने आयुष्याच्या शेवटी चांगले निवासस्थान मिळते। या उपायाने जीवनातील अनेक समस्याही दूर होतात। मंडळी, या शुभ दिवशी सूर्यदेवाच्या बीजमंत्रांचा जप केल्यास व्यक्तीला लवकरच त्यांच्या दुःखापासून मुक्ती मिळते।